श्री स्वामी समर्थ. नमः सिद्धम. रात्री झोपण्यापूर्वी स्वामींशी संवाद कसा साधायचा? मित्रांनो, दिवसभर आपण जगाशी लढतो, लोकांशी बोलतो, स्वतःला समजवतो. दिवसभर जे संकट समोर येतो त्याच्याशी लढतो, पण रात्री सगळे आवाज थांबून जातात आणि आपलं फक्त मन बोलायला लागतं. याच वेळेस स्वामी सर्वात जवळ असतात. स्वामी समर्थ म्हणतात, दिवसा तू जगासाठी असतोस, रात्री तू माझ्यासाठी असतोस. स्वामींशी रात्री संवाद का सोपा होतो? कारण की त्यावेळेस आपल्या अपेक्षासुद्धा कमी होऊन जातात. कारण की आपण थकलेलो असतो, आपलं मन थकलेलं असतं, आपला अहंकारसुद्धा झोपलेला असतो. म्हणूनच स्वामींचा आवाज जो आहे ना, तो हळूहळू आपल्याला ऐकू यायला लागतो. पण हा संवाद जो आहे तो जबरदस्तीने नाही होत. मनाचे भाव तयार होणे खूप जास्त गरजेचे आहे. त्यावेळेस आपल्याला स्वामींशी संवाद साधायचा आहे. मोबाईल एकीकडे ठेवा, बिलकुल वातावरण शांत आहे. आपण बिस्तऱ्यावर सरळ बसा किंवा झोपा. डोळे आपल्याला बंद करायचं आहे आणि सांगायचं आहे, स्वामी, आजचा दिवस तुझ्या कृपेने संपला. आता मी परत तुझ्याकडे आलो आहे. हे वाक्य आपल्याला स्वामींशी बोलायचं आहे. बहुतेक लोक दिवसाच्या आठवणी घेऊन झोपेला जातात, म्हणून झोप लागत नाही. आपण स्वामींशी संवादासाठी काय करायचं तर आपलं एक एक गोष्ट आपल्या मनामध्ये आठवायची आहे. काय आठवायचंय? आपण सकाळपासून उठलोय आणि रात्रीपर्यंत आपण काय केलंय. आठवायचं ते की आपण कोणाला दुखवलं तर नाही आहे, आपण कोणाचं काही चूक केलं तर नाही आहे, आपलं असं काही आपल्या हातून घडलं तर नाही आहे ज्याच्याने की कोणाचं काही वाईट झालं आहे. हे सगळं आठवायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या हातून जे काही झालं स्वामी, ते चुकीने झालं असेल. मी मनापासून असं काही केलं नाही आहे. जर हे काही माझ्या हातून चूक झाली असेल तर मी तुमच्या चरणी स्वतःला समर्पित करून राहिलो आणि जी चूक झाली आहे त्याकरता क्षमा मागून राहिलो. कारण की स्वामी म्हणतात, जो दिवस मला देतो ना, त्याची रात्र मी सांभाळतो. म्हणून दिवसभराचं आपण स्वामींच्या चरणी अर्पण करून द्यायचं आहे. म्हणजे काय होतं की रात्री स्वामी आपल्याला सांभाळायला येतात. आता कोणी असं म्हणतं की काय करायचं तर आपल्याला माळ करायची नाही आहे, त्याच्यामध्ये काही संख्या मोजायचं नाही आहे, काहीच नियम नाही आहे. फक्त धीरे धीरे डोळे बंद करा आणि प्रत्येक श्वासामध्ये जी श्वास घेताय त्या श्वासामध्ये जेव्हा श्वास आतमध्ये जातीये तेव्हा स्वामी आणि श्वास बाहेर काढताय तेव्हा समर्थ. हे आपल्याला शांतपणे म्हणायचं आहे, बिलकुल डोळे बंद करून. कारण की रात्रीचं वातावरण खूप शांत असतं आणि जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही स्वामींना सोपून चुकलं आहे, सगळं काही स्वामींना देऊन चुकलं आहे. जेव्हा झोप आणि नाम म्हणजे आपली झोप आणि नामस्मरण जेव्हा एकत्र यायला लागतं तेव्हा स्वामी बोलायला लागतात. आता आपण विचार करतो की तेव्हा स्वामी कसे बोलतील, काय बोलतील आपल्याशी. तर स्वामी म्हणतात, शांतपणे जेव्हा डोळे बंद करून तुम्ही ऐकाले, श्री स्वामी समर्थ म्हणता म्हणता तुम्हाला ऐकू येईल की बाळा, आज खूप तू जास्त थकलेला आहे. तू आज आपलं कर्तव्य पूर्ण केलं आहे आणि मी तुझ्याजवळ आता येऊन बसलो आहे. मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला आहे. मला माहीत आहे की तू खूप थकला आहे. जेव्हा तुम्हाला हे शब्द ऐकू आले तेव्हा तुमचे मनाचे भाव रात्री बाहेर येतील. तुम्ही स्वामींशी बोलाले, स्वामी, मी आज खूप जास्त थकून गेलो आहे. स्वामी, मला भीती पण वाटते आणि असं वाटतं कधी कधी की मला कोणाचाच आधार नाही आहे. कधी कधी मी घाबरून जातो. मी दिवसभर जे आपलं कर्तव्य करतो, आपले कार्य करतो,
त्या कर्तव्य कार्यामध्ये मी कधी कधी भिवून जातो, मला भीती वाटायला लागते. त्याच वेळेस स्वामी आपल्याला आवाज येईल तुमच्या कानांमध्ये. स्वामी आपल्याला म्हणतील की बाळा, तू भिवू नको, कारण की मी तुझ्याबरोबर आहे. तू आजचं पूर्ण कार्य मला सोपलं आहे, म्हणून मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्या जवळ बसलेलो आहे. तू मनातले विचार थोडे थांबव आणि माझं नामस्मरण करतोय तर मला तू डोळ्यासमोर आण. तू जे आज केलं ते तुझं कर्तव्य होतं, पण आता मी तुझ्याजवळ आहे, तर तू शांतपणे डोळे बंद कर आणि माझं स्वरूप तुझ्या समोर आण. कारण की इथं ना तुझं आणि माझा संवाद सुरू झाला आहे. तुझे बोलणं संपलं की मी बोलायला सुरू होईल. आता रात्री उत्तर कसं येईल हा मनात प्रश्न आलाय. शब्दात येत नाही, आवाजात येत नाही, फक्त आपल्या कानांमध्ये आपल्याला शब्द ऐकू येतात. स्वामी समोर येऊन नाही बोलणार. स्वामी तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे काही भावना आहे त्याचं स्वरूप बनवून स्वामी तुमच्या कानांमध्ये तुम्हाला त्या गोष्टी करतात जो तुम्हाला ऐकू येतात. धीरे धीरे तुम्हाला वाटेल की तुमच्या डोक्यावर कोणी हात ठेवला आहे आणि तुम्हाला गाढ झोप लागेल. दुसऱ्या दिवशी तुम्ही उठाल ना तर तुमचं मन बिलकुल शांत मिळेल आणि तुमचे जे निर्णय ना ते तुम्हाला स्पष्ट रूपाने दिसायला लागतील. तुमची मनातली भीती कमी होऊन जाईल, कारण की हे मी नाही, पुष्कळ भक्तांचा सत्य अनुभव बोलतोय. आणि भक्त म्हणतात आम्ही रोज स्वामींशी बोलतो पण काही उत्तर मिळत नाही. पण स्वामी म्हणतात तू झोपतो शांत, हेच तर माझं उत्तर आहे. कारण की तुझ्या ज्या चिंता आहेत त्या सगळ्या तर मी घेऊन घेतल्या, म्हणून तर तुला शांततेने झोप येते. संवाद म्हणजे समस्या सुटणं नसतं. तुमच्या मनाला मी तयार करतो, तुमच्या मनाला ऊर्जा देतो. फक्त एक लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही संवाद कराल मोबाईल हातात घेऊ नका, घाई करू नका, चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. झोप जर तुम्हाला नाही लागली तक्रार करू नका, कारण की स्वामी म्हणतात विश्वास झोपवतो, शंका जाग ठेवते. जर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्हाला झोप येईल. जर मनामध्ये शंका असेल की स्वामी तर माझ्याजवळ नाहीच आले तर तुम्हाला झोप येणारच नाही आहे. म्हणून रात्री स्वामींची संवाद भक्तांनो ही साधना नाही आहे, तो विसावा आहे. आज झोपताना फक्त एकच वाक्य मनात ठेवा की स्वामी आजवर मी तुला सोपवून राहिलोय आणि मी माझे डोळे आता मिटून राहिलोय, म्हणून तुम्ही माझ्या जवळ बसलेला आहात तर म्हणून मी शांत झोपून राहिलोय. या व्हिडिओमध्ये काही बोलताना चुकलं तर क्षमा करा, पण अनुभव नक्कीच घ्या रात्री झोपण्यापूर्वी स्वामींशी संवाद करायला. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चुकल्यास क्षमा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.